सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। रोजच्या दैनंदिन जीवनात लागणारा भाजीपाला नागरिकांना स्वस्त दरात खरेदी करता यावा म्हणून प्रभाग क्रमांक 37 मध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 37 बिबेवाडी अप्पर सुपर या ठिकाणी पर्वती विभाग अध्यक्ष मनसे माननीय राहुल अशोक गवळी यांनी अभिनव उपक्रम राबवून सामान्य लोकांना मोठा दिलासा दिलाय। भाजीपाल्याचे वाढते दर लक्षात घेऊन राहुल दादांनी प्रभागातील नागरिकांसाठी गेल्या 3 महिन्यांपासून स्वस्त भाजीपाला योजना सुरू केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्वती विभाग प्रभाग क्रमांक 37 च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असे की प्रत्येक पालेभाजी ही 4 रुपयाला मिळते। तर हे 4 रुपयाला मिळण्याचं एक उद्दिष्ट असे की प्रत्येक महिलेला किमान त्यांच्या रोजच्या किचनमध्ये 20 रुपये वाचले पाहिजे। म्हणजे 20 रुपये वाचले पाहिजे म्हणजे काय की महिन्याचे 600 रुपये आणि वर्षाचे 7,000 आणि 5 वर्षाचे 35,000 ह्या कार्यक्रमाच्या मागचा उद्दिष्ट आहे। आणि ह्या कार्यक्रमासाठी कमीत कमी रोजचे 3 ते 4,000 पेंडी आपण शेतकऱ्याकडून विकत घेतो आणि ती विकत घेतल्यानंतर इथं कमीत कमी 1,000 ते 1,200 महिना ह्या पेंड्या त्यांना स्वस्त दरात भेटतात। त्यामुळं हा एवढा जनसमुदाय रोज इथं कार्यक्रम चालवून कमीत कमी 1.5 ते 2 महिने झाले। हा कार्यक्रम भविष्यकाळात नाही, हा कार्यक्रम इथून पुढं 5 वर्ष कंपल्सरी चालू राहणार आहे। जर सगळ्या नागरिकांनी मला साथ दिली आणि मला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निवडून दिलं तर इथून पुढं पालेभाज्याच नाही पण त्याच्या प्रत्येक ज्या घरातल्या लोकांना गरजेच्या वस्तू असतात त्या सगळ्या स्वस्त दरात आम्ही इथे देणार आहे। आता तुम्हालाच कळलं नाही एवढ्या सगळ्यांवर प्रतिसाद कसा आहे, कारण की कमीत कमी 500 ते 700 महिला रोज येत असतात। कमीत कमी रिक्षावाल्या काकांना आम्ही ड्रेस वाटलेले आहेत त्यांना, जेणेकरून त्यांच्या रिक्षा व्यवसायामध्ये की त्यांना मदत होईल म्हणून आपण त्यांना मोफत ड्रेस वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर गेल्या वर्षी ज्यावेळेस साखर 32 ते 33 रुपये बाजारात किंमत होती तेव्हा आम्ही 20 रुपये दराने कमीत कमी 10,000 किलो साखर वाटलेली इथे। त्याच्यानंतर अजून महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स, मसाल्यांचे कोर्स असे विविध उपक्रम आम्ही चालू ठेवतो जेणेकरून महिलांना जेवढा लाभ घेता येईल तेवढा घेतात ते। अजून दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कमीत कमी 3,000 म्हणजे घरोघरी जाऊन प्रत्येक महिलांच्या गॅस सर्व्हिसिंग करून घेतले आहेत। म्हणजे त्यांच्या जेवढी आम्हाला काळजी घेता येईल तेवढी आम्ही ती काळजी घेतो। यामध्ये प्रत्येक भाजीचे दर 4 रुपये एवढे आहे। या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। सर्व महिलांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध करून घरगुती वाटचाल खरंच एक छान उपक्रम केलेला आहे। त्यामुळे घरगुती महिलांना सर्व भाज्यांबरोबर कांदे, बटाटे, डाळी अशा उपलब्ध दरात उपलब्ध करून घरगुती पैसे वाचतात। सर्व महिलांना इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला मिळतात। त्याच्यामुळे अतिशय छान उपक्रम आहे आणि ते आता म्हटले त्याप्रमाणे 5 वर्ष आपण जर त्यांना साथ दिले तर 5 वर्ष आपल्याला असेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध करून देतील। त्यामुळे आमचा विश्वास आहे की ह्या वर्षी निवडणुकीत आतापर्यंत बरीचशी कामं त्यांनी केली आहेत। प्रत्येक वेळेस आपण योग्यरित्या त्यावरती सोल्युशन काढून मार्गदर्शन देतात। त्याच्यामुळे असं मला असं काही वाटतं की भाऊनी ह्या वर्षी आणि सर्व नागरिकांनी पण त्यांना साथ द्यावी। आणि या महागाईच्या काळामध्ये खूप छान त्यांनी योजना पण आखलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला पण समाधान आहे की या महागाईच्या काळामध्ये त्यांनी एवढ्या स्वस्त भाज्या ठेवलेल्या आहेत। महिन्याला चालू आहे आणि स्वस्त दरात 3 रुपयापासून द्यायला सुरुवात केलेली आहे। आता सध्याला 4 रुपये आणि गरिबांना चांगली मदत चाललेली आहे। आणि या महागाईच्या काळात नोटाबंदी सुरू असताना सुद्धा आम्हाला स्वस्त दरात भरती मिळते। पालेभाज्या फळभाज्याप्रमाणेच नागरिकांच्या मागणीनुसार कडधान्य देखील अतिशय स्वस्त दरात सुरू करण्यात आली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अंबादास सह दीपक कापरे, पुणे प्लस न्यूज।